परिषदेमार्फत GCC TBC 40 वर्ड्स पर मिनिट ही परीक्षा इंग्रजी, मराठी व हिंदी या 3 माध्यमातून घेण्यात येते। या GCC TBC म्हणजेच गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। लेटरचा प्रश्न अनफॉर्मॅटेड असेल म्हणजेच पत्राचे कंटेंट्स प्रश्नामध्ये सरळ ओळींमध्ये दिसतील। प्रश्नाचे कंटेंट्स पूर्ण दिसत नसतील तर हॉरिझॉन्टल बारच्या सहाय्याने योग्य पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यावा। पत्र सुरू करण्यापूर्वी प्रथमतः प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचना व्यवस्थित समजून घ्याव्यात। नंतर पत्र टाइप करण्यास सुरुवात करावी। ज्या ठिकाणी ओळ बदलणे अपेक्षित असेल तिथे प्रश्नामध्ये डॅश डॅश अशी रेघ दिसेल। एंटर की प्रेस करून ओळ बदलावी। संपूर्ण पत्र प्रथमतः लेफ्ट साइडला टाइप करून घ्यावे। पत्रामध्ये जिथे जिथे ईमेल किंवा वेबसाईट ऍड्रेस असेल तिथे तो निळ्या रंगामध्ये येऊन त्यास हायपरलिंक दिसू शकते। विद्यार्थ्याने ती तशीच ठेवावी। ईमेल आणि वेबसाईट टाइप झाल्यानंतर दोनदा एंटर करून बॉटम बॉर्डर करावी। टू किंवा प्रति नंतर पत्ता टाइप करू नये। येथे आपल्याला मेलमर्जचे फील्ड्स इन्सर्ट करायचे आहेत। लेटर टाइप करत असतानाच आवश्यक त्या ठिकाणी एंटर व टॅब द्यावेत आणि नंतर फॉर्मॅटिंग सुरू करावी। याकरिता बिझनेस लेटरचे प्रात्यक्षिक पाहावे। कंपनीचे नाव बोल्ड व फॉन्ट साइज 24 करावा। आता कंपनीचे नाव व पत्ता माऊसने किंवा कीबोर्डच्या सहाय्याने एकाच वेळी सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी। एक महत्त्वाची सूचना, कंपनीच्या नावाव्यतिरिक्त कोणताही फॉन्ट विद्यार्थ्याने बदलू नये। असे केल्यास गुण कमी होतील याची नोंद घ्यावी। कंपनीच्या नाव व पत्त्याखाली असणाऱ्या टेलिफॅक्स, ईमेल, वेबसाईट असे शब्द माऊस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने सिलेक्ट करून बोल्ड करावेत। यानंतर दोनदा एंटर करून आपण बॉटम बॉर्डर दिलेली आहे। बॉटम बॉर्डरच्या खाली रेफरन्स नंबर किंवा जावक क्रमांकानंतर एकही स्पेस न सोडता किमान 4 वेळा टॅब की दाबून दिनांक पुढे न्यावा। टू नंतर आता आपल्याला मेल मर्जचा वापर करून रेसिपिएंट लिस्ट करायची आहे। मेनू मधील मेलिंग टॅबला क्लिक करून सिलेक्ट रेसिपिएंटला क्लिक करावे। आता तुम्हाला न्यू ऍड्रेस लिस्ट तयार करायची आहे। प्रश्नामध्ये दिलेले 2 रेसिपिएंट्सची येथे एंट्री करायची आहे। पहिला रेसिपिएंट एंटर झाल्यावर न्यू एंट्रीला क्लिक करून दुसरी एंट्री करावी। टाइप केलेले रेसिपिएंटचे नाव पूर्ण दिसले नाही तर ते नेव्हिगेशन की मधील लेफ्ट एरो प्रेस करून तुम्ही पाहू शकता। दोन्ही एंट्री झाल्यावर ओके बटन क्लिक करावे। आता 2 च्या खाली आपल्याला मर्ज फील्ड्स इन्सर्ट करायचे आहेत। यासाठी 2 च्या खाली क्लिक करावे आणि रिबन मध्ये दिसत असलेल्या इन्सर्ट मर्ज फील्ड्सला क्लिक करावे। फर्स्ट नेम इन्सर्ट करून एक एंटर द्यावा। ऍड्रेस लाईन 1 इन्सर्ट करून एक एंटर द्यावा। ऍड्रेस लाईन 2 इन्सर्ट करून एक एंटर द्यावा। आता सब्जेक्ट सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे। त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे। याप्रमाणेच रेफरन्स सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे। त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे। आता प्रश्नामध्ये पॅराग्राफला जी स्टाईल असेल त्याप्रमाणे स्टाईल अप्लाय करावी। प्रस्तुत प्रात्यक्षिकांमध्ये ब्लॉक स्टाईल दिलेली असल्याने पॅराच्या सुरुवातीला टॅबचा वापर करू नये। आता माऊस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने पत्राचा पहिला पॅरा सुरू होतो तिथपासून थँकिंग यू किंवा कळावे धन्यवाद पर्यंत सिलेक्शन घेऊन पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी। आता प्रश्नामध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोजची पोझिशन जशी सांगितली आहे तशी ठेवावी। उदाहरणार्थ राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइड। प्रस्तुत प्रात्यक्षिकांमध्ये राईट हँड साइड सांगितलेली असल्याने आपला विश्वासू किंवा युअर्स फेथफुली पासून हुद्दापर्यंत माऊस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने सिलेक्शन करावे व रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व लेफ्ट इंडेंट 3.5 ला ड्रॅग करावे। या सिलेक्शनला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी। आता आपल्याला मर्ज फील्डचा प्रिव्ह्यू पाहायचा आहे। त्यासाठी मेलिंग टॅबला क्लिक करून प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून पुन्हा प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करावे। आता तुमच्या पत्रामध्ये 2 च्या पुढे रेसिपिएंट्स दिसतील। दोन्ही रेसिपिएंट्स पाहण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून प्रिव्हियस किंवा नेक्स्ट क्लिक करून बघू शकता। यानंतर फिनिश मेल मर्जला क्लिक करावे। अशा प्रकारे आपले पत्र संपूर्ण झाले आहे।